मित्रांनो, सप्रेम जय भीम। आज आपण पाहत आहोत चार्ल्स डार्विन, एका युग प्रवर्तक संशोधनाला सुरुवात। चार्ल्स डार्विन हा 22 वर्षाचा झाला तेव्हा त्याने निसर्गातील होत असलेल्या स्थित्यंतराचा अभ्यास करण्याचा मनस्वी संकल्प केला। तो मोठा धर्मोपदेशक होणार अशी दाट शक्यता एका मस्तिष्क शास्त्रज्ञाने डार्विनच्या डोक्यात तपासून सांगितले होते। त्याच्या डोक्यातला धर्मशास्त्रदर्शक भाग अधिकच वर आलेला होता। 10 सामान्य धर्मोपाध्यायाच्या डोक्यातला भागा इतका उंचवटा त्याच्या एकट्याच्या डोक्यात त्या मस्तिष्क शास्त्रज्ञाला आढळला। डार्विनचे नाक आणि त्याचे डोळे त्याला थेट इंग्लंडमधील चर्चच्या सिंहासनावर नेऊन बसवणार असे त्या मस्तिष्क शास्त्रज्ञाने त्याच्या वडिलांना सांगितले होते, परंतु झाले उलट। तो जर धर्मोपदेशक झाला असता तर मानवाच्या उत्क्रांतीवरील त्याच्या युग प्रवर्तक संशोधनाला जग कायमचे मुकले असते आणि या अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय शोधामुळे इतिहास तेवढा समृद्ध झाला नसता।